बोरिवलीच्या गल्ल्यांमधून भारताच्या क्रिकेट इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं नाव म्हणजेच पद्मश्री रोहित गुरुनाथ शर्मा. नागपूर येथे जन्मलेल्या रोहितचे आर्थिक अडचणींमुळे आजी आणि आजोबांकडे संगोपन झाले. प्रशिक्षक दिनेश लाड यांनी मग त्याला आधार दिला. शिष्यवृत्तीवर त्याचं संपूर्ण शिक्षण झालं. ऑफ स्पिनर म्हणून त्याची सुरुवात झाली, पण जग जिंकलं फलंदाज म्हणून. 2007 मध्ये भारतासाठी पदार्पण. संघामध्ये ये जा सुरूच. टीका झाली पण जिद्द कायम राहिली. 2013 मध्ये MS धोनीने त्याला सलामीला पाठवलं. इथून सुरू झाला हिटमॅनचा नवा अध्याय. विक्रमांचा बादशाह. ODI मध्ये 3 द्विशतके. ऑस्ट्रेलिया विरुद्ध 209 धावा. श्रीलंका विरुद्ध 264 धावा. आजही ती सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. परत श्रीलंकेविरुद्ध 208 धावा. कर्णधार म्हणून मुंबई इंडियन्सला 5 विजेतेपदे. आशिया कप 2023, T20 विश्वचषक 2024, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चं विजेतेपद. भारतीय क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी व्हाईट बॉल कर्णधारांपैकी एक. 10,000 पेक्षा जास्त धावा. 30 अधिक ODI शतके. एका विश्वचषकात सर्वाधिक 5 शतके. भारतीय क्रिकेटमधील सर्वात यशस्वी व्हाईट बॉल कर्णधारांपैकी एक. शांत, संयमी आणि संघाला पुढे ठेवणारा नेता. फक्त खेळाडू नाही तर मार्गदर्शकही. शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, ईशान किशन यासारख्या खेळाडूंना दिला त्याने आत्मविश्वास, संयम, सातत्य आणि नेतृत्वाचा गौरव. 2026 मध्ये पद्मश्री पुरस्कार. योगायोग म्हणजे 19 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी 23 जून 2007 हिटमॅन रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि आज 23 जून 2026 रोजी क्रिकेटमधील त्याच्या याच अद्भुत प्रवासाचा गौरव करत त्याला राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. खरोखर सॅल्यूट आहे हिटमॅन रोहित शर्माला. आणि तुम्ही देखील रोहित शर्माचे चाहते असाल तर ही रील सगळ्यांपर्यंत पोहोचवा, शेअर करा. धन्यवाद.